श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आहे विशेष। नवीन वर्ष 2026 आपल्या आयुष्यात प्रवेश करायला तयार आहे आणि आपण सगळेच इच्छितो की हे नवीन वर्ष भरभराटीचं, सुखशांतीचं आणि यशाचं जावं। पण तुम्हाला माहीत आहे का, नवीन काही येण्यासाठी आधी जुन्या आणि नकारात्मक गोष्टींना बाहेरचा रस्ता दाखवावा लागतो। वास्तुशास्त्र आणि परंपरेनुसार घराच्या बाहेर असलेल्या काही गोष्टी अजाणतेपणी प्रगती, पैसा आणि शांततेला अडथळा निर्माण करतात। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, नवीन वर्ष 2026 सुरू होण्याआधी घराबाहेर नक्की कुठल्या गोष्टी काढायच्या आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल आणि संपूर्ण वर्ष भरभराटीचं जाईल, ज्यामुळे नवीन वर्ष भरभराटीचं, सुखाचं आणि यशाचं जाणार आहे। घराबाहेर कोणत्या गोष्टी त्वरित काढायच्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूकही मोठ्या संधी थांबवू शकते। आता सर्वप्रथम घराबाहेर काही गोष्टी काढून टाकल्या तर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि समृद्धी, सुखशांती, प्रगतीचा मार्ग खुला होतो, अशी परंपरागत आणि व्यावहारिक मान्यता सर्वांनाच मान्य आहे। आणि येणारं हे वर्ष हे तुमच्यासाठी नक्कीच खूप महत्त्वाचं आहे आणि नवीन येणारं जे वर्ष आहे अतिशय चांगलं, सुखी, समाधानाचं आणि या वर्षी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर प्रमाणात सुख यावं असं प्रत्येकाला वाटत असतं। येणारं नवीन वर्ष हे सर्वांसाठी आनंदमय जावो ही स्वामीचरणी मी प्रार्थना करते। आणि कुठलीही गोष्ट जाण्यासाठी आपल्याला सुद्धा काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वस्तू असतात की त्यामुळे घरामध्ये मोठमोठ्या निगेटिव्हिटी निर्माण होते आणि मग आपण कितीही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, देवाचं काही केलं, सेवा केली, पूजा अर्चना केली, घरामध्ये चांगलं वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी पण ते राहत नसेल, तर कारण काही अशा वस्तू असतात की त्यामुळे, त्या वस्तूंमुळे आपल्याकडून त्या वस्तू घराच्या बाहेर काढायच्या राहून जातात आणि या चुकांमुळे घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते। मग आपल्यावर दुःख, संकट, अडचणी, समस्या या निर्माण होत असतात। म्हणून या वर्षामध्ये काही गोष्टी तुम्ही घराच्या बाहेर काढल्या तर तुमच्यावर येणार संकट, अडचणी, दुःख हे नकळतपणे घराबाहेर राहतील आणि तुमच्या घरामध्ये नक्कीच सुख नांदणार आहे। कळत नकळतपणे नकारात्मक ऊर्जा येत असते, त्यामुळे आपल्या जीवनावर त्याचा अशुभ परिणाम होत असतो। म्हणून नवीन वर्ष येण्याअगोदर आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घराच्या बाहेर ठेवायच्या आहेत। त्या कुठल्या, तर त्या संदर्भात सांगते। सर्वप्रथम घराच्या बाहेर असलेल्या तुटलेल्या वस्तू, ज्या घरासमोर जर तुटलेली खुर्ची असेल, मोडकी सायकल असेल, फाटलेला मॅट असेल किंवा झाडू असेल, तर ती वस्तू त्वरित काढून टाका, कारण अशा वस्तू अडथळे आणि दारिद्र्याचे संकेत मानले जातात। मुख्य दरवाजाच्या जवळचा कचरा किंवा काही म्हणजे ठेवतो बघा आपण, मुख्य दरवाजाच्या समोर बी काही गोष्टी ठेवतो ज्याच्यामुळे लक्ष्मीला आत येताना अडथळा निर्माण होतो। लक्ष्मी नेहमी स्वच्छ आणि मोकळ्या दरवाजातूनच प्रवेश करते। जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ शूरॅक, जुने डबे, भंगार किंवा कचरा असेल तर नवीन वर्ष सुरू होण्याआधी तो नक्की हटवा। सुकलेली झाडे किंवा आणि कुंड्या, आपल्या घरात समोर ठेवलेली सुकलेली रोपे आपली प्रगती थांबवतात। म्हणून आपण नवीन वर्षाआधी अशा ज्या तुटलेल्या कुंड्या आहेत त्या काढून टाकायच्या आहेत, तिथे हिरवी, जिवंत, टवटवीत अशी रोपं लावायची आहेत आणि नवीन कुंड्या घेऊन यायच्या आहेत। आणि लोखंडी वस्तू असेल, जुने टायर असेल, तुटलेलं फर्निचर हे सगळं घराबाहेर साचून राहिलं असेल तर ते नकारात्मक ऊर्जा वाढवत असतं। नवीन वर्ष सुरू होण्याआधी हे भंगार घराबाहेरून पहिले हटवायचं आहे आणि घराच्या बाहेरील भिंतीवर देखील, छतावर देखील किंवा कोपऱ्यात किंवा घराच्या आत देखील भिंतीवर, छतावर, कोपऱ्यात जर कोळी, जाळे, धूळ असेल तर ते आळस आणि दुर्लक्षाचे प्रतीक आहे। एक स्वच्छ झाडू आणि पाण्याने हे सगळं साफ करायचं आणि जो म्हणतो ना आपण टप 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 पाण्याचा नळ कधी कधी गळतो बघा, सारखं टप टप आवाज येतो आपल्या किचनच्या बेसिनमध्ये किंवा बाथरूमच्या बाथरूमकडे, तर ते पाणी गळणं म्हणजे पैसा गळणं। म्हणून नवीन वर्षाआधी घराच्या बाहेरचे सगळे नळ, घराच्या आतले सगळे नळ, पाईप दुरुस्त करून घ्या, म्हणजे तुमच्या घरात नक्की पैसा टिकणार आहे। आणि शेवटचा महत्त्वाचा उपाय, घरासमोर सूर्योदयाच्या वेळी थोडी रांगोळी काढा आणि आठवड्यातून एकदा मीठ घातलेल्या पाण्याने पायऱ्या पुसा, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते। जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो। जुने काढून टाकाल तर नवीन वर्ष 2026 नक्कीच तुमच्यासाठी भरभराटीचं ठरणार आहे।
आणि सर्वात महत्त्वाचं, काटेरी झाडं ही आपल्या घरामध्ये लावायची नाहीत आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. घरामध्ये टवटवीत ताजी रोपं नक्की लावायची आहे. ते झालं. त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जे घड्याळ आहे ते बंद पडलेलं नसावं. बंद पडलेलं जर घड्याळ जर दुरुस्त होत नसेल तर ते तुम्ही लगेच टाकून द्या. आणि घड्याळ नेहमी पूर्व आणि पश्चिम दिशेलाच असावं. सकाळी उठताना देखील आपल्याला जे घड्याळ आहे ते चालू घड्याळ आपण बघायचं आहे. बंद घड्याळ आपल्या रूममध्ये ठेवायचं नाही, घरातच ठेवायचं नाही. रूममध्ये तर बाहेर प्रश्नच नाही आहे. जुने कपडे असतील ते जुने कपडे देखील तुम्ही जर तुम्ही वापरणार नसाल, फाटलेले असतील तर ते तुम्ही टाकून द्या. आणि जे कपडे चांगले असतील पण तुम्ही वापरणार नसाल तर ते तुम्ही कुणाला तरी द्या घालण्यासाठी. जर ते देत असताना देखील तुम्ही आधी ते धुवून घ्यायचे आहेत आणि मग द्यायचे आहेत. आणि देवघरामध्ये कधीही खंडित देवांचं पूजन करू नये. फुटलेले तुटलेले देव कधीही देवघरामध्ये ठेवू नये. याच्यामुळे देखील आपल्या घराची प्रगती ही होत नाही. मुख्य दरवाजावर कायम स्वस्तिक काढायचं आहे, शुभ लाभ लिहायचा आहे आणि उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत आणि दरवाजाला तोरणही कायम ठेवायचं आहे. आणि उत्तर दिशेला पण, तुमच्या घराच्या उत्तर दिशेला काही तुम्ही अस्वच्छता कचरा तिथे ठेवत असाल तर ते, उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे, कुबेराची दिशा आहे. तिथे कुठलीही जड वस्तू सामान ठेवू नये. तुमच्या धन कमावण्याच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो, तुम्हाला खूप त्रास होतो. घराचा हा कोपरा हा व्यवस्थित स्वच्छ करा आणि नाहीतर तुमची प्रगती ही थांबणार आहे आणि घरातले दोष देखील वाढत असतात. तर ही छोट्याशा गोष्टी आहेत ज्या आपण नकळतपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्या गोष्टी तुम्ही करा 2026 लागण्या अगोदर. झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.